दारू शरीरासाठी वाईट असते पण बियर शरीरासाठी चांगली असते हे टिपिकल वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल। भारतात किंबहुना जगभरात बियरनं मोठं मार्केट आपलं केलंय याचा आपण अंदाज लावू शकत नाही। विदेशात बियर तर पिण्यासाठी रिचवली जाते, भारतीयांना आनंद व्यक्त करण्यासाठी तर फक्त कारणं लागतात। आणि आता तर उन्हाळा सुरू आहे, उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक्स पेक्षा तरुणाई बियर जास्त घेत असते। बियर घेणं चुकीचं की बरोबर हा भाग वेगळा, पण बियरनं जे मार्केट तयार केले, जी आर्थिक उलाढाल केली आहे, ते आर्थिक चक्र अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे। अर्थव्यवस्थावरून आठवलं की भारतीय अर्थव्यवस्था आणि पळून गेलेल्या विजय माल्याबद्दल देखील वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या चर्चा होत असतात। हा विजय माल्या तोच आहे ज्यानं किंगफिशर हे नाव सगळ्यांना माहिती करून दिलं। पण आता या किंगफिशरची सुरुवात कशी झाली, किंगफिशर मार्केटमध्ये आली तरी कसं, या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। खरं तर सध्या मार्केटमध्ये अनेक बियर्स आहेत, पण काही मोजक्या ब्रँड्सला जास्त पसंती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यातल्या किंगफिशरचा देखील एक वेगळा चाहता वर्ग आहे। अल्कोहोलचं सेवन भारतात मोठ्या प्रमाणात केलं जातं, म्हणजे बियर किंवा इतर वेगवेगळे ब्रँड्स आता आले असले तरी भारतात वनस्पतीच्या आधारावर नशा करण्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे भारतात दारूचे सेवन किती प्रमाणात केले जात असेल याचा अंदाज आपण काढू शकतो। पण या सगळ्यामध्ये नेमकी किंगफिशर आली तरी कशी ते पाहू। म्हणजे नेमकं झालं असं की 1857 मध्ये एका माणसाने म्हणजे थॉमस लेम्सन नावाच्या या माणसाने निलगिरी ब्रेवरी आणि कॅस्टल ब्रेवरी या दोन दारूच्या भट्ट्या खरेदी केल्या आणि त्या दोन्ही एकत्र करून त्यांना युनायटेड ब्रेवरी असं नाव दिलं। हळूहळू या युनायटेड ब्रेवरीनं भारतात अख्खं मार्केट आपलं करून टाकलं। हा ब्रँड पुढे इतका चालला की ते पाहून म्हणजे बाहेरचा माणूस भारतात येऊन कमाई करतोय हे पाहून भारतातील अनेकांनी असाच प्रयोग करायचं ठरवलं। असाच एका भारतीयानं या युनायटेड ब्रेवरीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला। त्या भारतीयाचं नाव होतं विठ्ठल माल्या। हो, आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की हा विठ्ठल माल्या म्हणजे काय, विजय माल्याचा कोण? तर विठ्ठल माल्या हे विजय माल्याचे वडील। आता विठ्ठल माल्याने युनायटेड ब्रेवरी जॉईन केल्यानंतर तिचे शेअर्स हळूहळू त्यांनी विकत घ्यायला सुरुवात केली। म्हणजे पुढे भारतात स्वातंत्र्य होईपर्यंत जो काळ होता तिथपर्यंत ते कंपनीचे राहिले, भारतीय संचालक बनले। म्हणजे यावरून आपल्याला गोष्ट लक्षात येते की ते या ब्रँड सोबत किती मोठ्या प्रमाणात कनेक्ट झाले होते। त्याच्यानंतर काळ लोटत गेला आणि जवळपास 70च्या दशकामध्ये विजय माल्याने देखील वडिलांच्या व्यवसायात पाऊल ठेवायला सुरुवात केली। म्हणजे त्यानुसार 1978ला विजय माल्याने युनायटेड ब्रेवरीची बंद झालेली किंगफिशर बियर पुन्हा सुरू केली। किंगफिशर बियर सुरू झाल्यानंतर अगदी कमी वेळातच त्या ब्रँडला मोठी पसंती मिळायला लागली, अर्थात ती सगळीकडे प्रसिद्ध झाली। वडिलांनंतर युनायटेड ब्रेवरीचे सगळे व्यवहार विजय माल्याने आपल्याकडे घेतले। वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच होते। म्हणजे या सगळ्यांमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करून आपला ब्रँड चर्चेत राहावा याची काळजी घ्यायचे। म्हणजे त्याचं एक उदाहरण असंही सांगता येऊ शकतं की किंगफिशर फक्त आधी बॉटलमध्ये भेटायची, त्यानंतर तिची कॅन देखील भेटायला लागली। म्हणजे लोकांना काहीतरी बदल वाटला की लोक आणखीन खरेदी करतात, हे गणित त्यांना कळून चुकलं होतं। मग 1999ला विजय माल्याने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे किंगफिशर स्ट्रॉंग बियर त्यानं लॉन्च केली। हा नवीन ब्रँड लॉन्च झाल्याबरोबरच मद्यप्रेमींनी या ब्रँडला अक्षरशः उचलून धरलं। त्यांची प्रसिद्धी इतकी वाढत गेली की सगळीकडे फक्त याच ब्रँडची चर्चा होती। पण या सगळ्यात आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे भारतात दारूच्या जाहिरातीवर बंदी असल्यामुळे किंगफिशर बियरची डायरेक्ट जाहिरात विजय माल्याला करता येत नव्हती। जाहिरात तर करायची आणि नियम सांभाळून करायची, तर नेमकं करावं तरी काय, यावर त्याने एक उपाय शोधला। 2003 मध्ये किंगफिशर नावानं विमान सेवा सुरू केली। आता मोठे मोठे बॉलिवूडचे स्टार्सही किंगफिशरची जाहिरात करायला लागले, ज्याचा मोठा फायदा विजय माल्याला झाला। याच काळात विजय माल्याने अजून एक युक्ती वापरली, म्हणजे त्याने किंगफिशर नावाचं कॅलेंडर सुरू केलं आणि टॉपला असलेला हिरोईन आणि प्रसिद्ध मॉडेल त्या कॅलेंडरच्या फ्रंट पेजवर दिसायला लागल्या। हे कॅलेंडर इतकं प्रसिद्ध झालं की त्या कॅलेंडरवर झळकणारी मॉडेल काहीच दिवसात चित्रपटात देखील दिसायला लागते असं बोललं जायचं। त्यामुळे किंगफिशरच्या कॅलेंडरमध्ये आपण दिसावं यासाठी मोठ्या मोठ्या मॉडेल्स प्रयत्न करायच्या। नंतर हा ब्रँड वाढतच गेला। नंतर विजय माल्याने किंगफिशर कंपनीची पाणी बॉटल्स आणि इतर वेगवेगळे प्रॉडक्ट सुरू केले। नाव सारखं असल्यामुळे या प्रोडक्टला देखील त्याचा मोठा फायदा झाला आणि महत्त्वाचं म्हणजे नावामुळे बियरची प्रसिद्धी कधीच कमी झाली नाही। व्यवसायात वेगवेगळे ध्येय गाठत किंगफिशरचा प्रवास सुरू होता, पण 2011ला या विजय माल्याच्या व्यवसायाची घसरण सुरू झाली। अर्थात विमान सेवा लॉसमध्ये गेल्यानंतर त्याला ते विकावं लागलं। तर 2025 मध्ये विजय माल्या बँकेचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडून लंडनला गेला। तो लंडनला गेल्यानंतर किंगफिशर बियर बंद होणार अशा चर्चांना उधाण आलं होतं, पण अर्थात ती बंद झाली नाही। पण काही वर्षांपूर्वी म्हणजे 2021ला एक युरोपियन कंपनी हेनेकन युनायटेड ब्रेवरी विकत घेतली आणि हा बियरचा ब्रँड बंद होईल ही चर्चा संपली। किंगफिशरची सुरू झालेली छोटीशी गोष्ट आजच्या घडीला इतक्या मोठ्या पातळीवर पोहोचली आहे। आता किंगफिशर बियरची गोष्ट तुम्हाला नक्की कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।